जय भीम नवबुद्धाय. मी रतनकुमार साळवे. आपलं निळे प्रतीक या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. मित्र हो, आज मी भीमटेकडी या परिसरामध्ये आहे आणि भीमटेकडीजवळ या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की उद्या आहे बुद्ध जयंती आणि बुद्ध जयंतीनिमित्त उद्या या भीमटेकडी परिसरामध्ये या भीमटेकडीच्या मुख्य संयोजक पूजनीय माताजी प्राध्यापक धम्मदर्शना महाथेरी यांनी बुद्ध जयंतीनिमित्त या ठिकाणी बुद्धिस्ट फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे. आणि बुद्धिस्ट फेस्टिवल आयोजन करत असताना या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं सुद्धा त्यांनी आयोजन केलेलं आहे. काय नेमकं आयोजन केलेलं आहे या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की उद्या 12 मे 2025 रोजी बुद्ध जयंतीनिमित्त भीमटेकडी या परिसरामध्ये कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहे, कार्यक्रमाचं नेमकं कार्यक्रमाच्या मागची त्यांची भूमिका काय आहे, कार्यक्रमाची वेळ काय आहे, या संदर्भामध्ये आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यावेळेस 12/5/2025 2587 दीप प्रज्वलित करून आदरणीय महाथेरी धम्मदर्शन यांनी भीमटेकडी ह्या ठिकाणी नाविन्यपूर्ण कार्यक्रम करून आपण अंधारातून प्रकाशाकडे आलो हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्या माध्यमातून सविस्तर माहिती ते देणारच आहे. परंतु आज ह्या ठिकाणी नाविन्यपूर्ण म्हणजे श्रीलंकेवरून बोधिवृक्ष आणलेलं होतं ते 25/2/2024 या ठिकाणी लावलं. आज त्याला पूर्ण 1.5 वर्ष होत आहे. याचीसुद्धा महापूजा या ठिकाणी होणार आहे. त्याचं संगोपन मी म्हणजे बनते संगपाल थेरो हे करत आहेत. मला जास्त यावर बोलायचं नाही. मात्र एक अत्यंत महत्त्वाचं सांगायचं आहे. 12 एप्रिलला मी सूचना केली होती सर्व जनतेला की आपण 14 एप्रिल बाबासाहेबांनी म्हटलं माझा जय जयकार करण्यापेक्षा मी तुम्हाला जे सांगितलं आहे ते करा. म्हणून तथागतांनी सुद्धा तेच सांगितलं, येत असेल तर या, बसत असेल तर बसा, जात असेल तर जा, हा संदेश तुम्हाला दिलेला आहे. म्हणून सर्वांनी आपले मुलं आपण सर्वांनी 12 तारखेला भीमटेकडी या ठिकाणी सकाळचे 4 वाजेपासून तर संध्याकाळचे 10 वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहेत. माताजींनी मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली ह्या ठिकाणी आमचे राजकुमार साळवे साहेब यांनी सुद्धा आम्हाला ह्या ठिकाणी जगामध्ये ब्रॉडकास्ट केलं. ते मला खूप आनंद होत आहे. पुढील सविस्तर माताजी बोलतील असं मी त्यांना विनंती करतो. नमो बुद्धाय. जय भीम. आपणा सर्व तमाम बौद्ध उपासक उपासिकांना बुद्ध जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा, मंगलकामना. विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी भारतीय विनलंकार धम्मज्ञान प्रशिक्षण केंद्र यांच्या माध्यमातून बुद्धिस्ट फेस्टिवल हे 3रं वर्ष आहे. या 3ऱ्या वर्षामध्ये आपण दरवर्षी जी जयंती असते तेवढ्या मेणबत्त्या लावून दीप प्रज्वलित करत असतो. यावर्षी 2587वी बुद्ध जयंती आहे. 2587 आपण दीप प्रज्वलित या ठिकाणी करणार आहोत. ठीक सकाळी 4 वाजता तमाम बौद्ध उपासक उपासिकांनी या ठिकाणी भगवंताची महापूजा करण्यासाठी व दीप प्रज्वलित करण्यासाठी खास उपासक आम्ही नियोजित केलेले आहेत. आयुष्यमती हेमलताताई गुलाबराव ठाकरे या कार्यक्रमाचे उपकुल सचिव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या उपकुल सचिव आहेत. या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक आयुष्यमान डॉक्टर संजय पवार, मुख्य लेखा अधिकारी, सेवानिवृत्त, मनपा, छत्रपती संभाजीनगर हे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते 2587 दीप प्रज्वलित करणार आहोत आपण अशा महाउपासिका आशाताई येरेकर व आयुष्यमान अशोकजी येरेकर साहेब, कार्यकारी अभियंता, छत्रपती संभाजीनगर. त्याचबरोबर आयुष्यमती सोनालीताई खिरोळकर व आयुष्यमान विनोदजी खिरोळकर, निवासी उपजिल्हा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते 2587 दीप प्रज्वलित करून
तसेच उपासक उपासिका सुद्धा या कार्यक्रमाला दीप प्रज्वलित करणार आहेत. आणि म्हणून आपल्या सर्वांना आम्ही सूचना करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी ईश्वरशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाड रोड या ठिकाणी ठीक सकाळी 4 वाजता दीप प्रज्वलित करण्यासाठी यायचे आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय संजयजी आत्मारामजी जाधव आर्किटेक्ट उद्योजक आहेत. महाउपासिका अनिताताई हिवाळे समाजसेवक आणि त्याचबरोबर संघदान व बुद्धिस्ट फेस्टिवल या कार्यक्रमाचे सदस्य या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आहेत. तर हा कार्यक्रम सकाळी 4 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत भिक्खुनी संघाचा आणि उपासक उपासकांचं भोजनदान होईपर्यंत हा पहिला सत्र संपणार आहे. दुसऱ्या सत्राला संध्याकाळी 6 वाजता धम्मदेशना बुद्ध आणि भीमगीतांचा कार्यक्रम, आलेल्या उपासकांचं मनोगत, साहित्यिकांचे धम्मदेशना असा कार्यक्रम रात्री 10 पर्यंत चालणार आहेत. तरी सर्व उपासक उपासिकाने भीमटेकडी या परिसरात होणाऱ्या कार्यक्रमाला 2 टप्प्यात या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे फर्स्ट टप्पा म्हणजे सकाळी 4 ते 12 पर्यंत, त्यानंतर मधामध्ये कार्यक्रमाला थोडा गॅप असेल, त्यानंतर संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत धम्मदेशना असेल, मनोगत असेल, साहित्यिक विचारवंताचं प्रवचन असतील आणि बुद्ध आणि भीमगीतांचा कार्यक्रम असेल. असं रात्री 10 पर्यंत हा कार्यक्रम चालेल. सर्व उपासक उपासिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. येत्या 12 तारखेला ईश्वरशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाडा रोड लेणी परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, महाराष्ट्र इथून आम्ही लाईव्ह आणि आपण सर्वजण यूट्यूबवर ऐकणार. आपल्या सर्वांना उद्याच्या त्रिमास पौर्णिमेच्या खूप खूप मंगलकामना देतो, शुभकामना देतो. आणि आपण सर्वांनी चला भीमटेकडी, चला भीमटेकडी, चला भीमटेकडी. आपण सर्वांनी ठीक सकाळी 4 वाजता दीप प्रज्वलित करण्यासाठी यायचे आहे. धन्यवाद. जय भीम.